अंबिकानगर मधील आयोजित या योग शिबिराच्या समारोप प्रसंगी उपस्थित आदरणीय आमदार बालाजीरावजी कल्याणकर, आदरणीय अमृतवाड सर, कंठेवाड सर, ज्यांचं सातत्याने आपल्याला मार्गदर्शन लाभतं ते सुरेश लंगडापुरेजी, आमचे मित्र धनंजय नलबलवार, उमेश भिगे व या कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी आशिष नेरळकर. योगाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे म्हणून सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघामध्ये ज्यांनी ही मागणी लावून धरली ते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये तुमच्या आशीर्वादाने देशाची सत्ता स्थापन केल्याबरोबर संयुक्त राष्ट्र संघामध्ये जागतिक योग दिन 21 जूनला साजरा करावा अशी ज्यांनी पहिली मागणी केली. त्यांचा 17 सप्टेंबर रोजी जन्मदिन असतो. त्यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती. या सेवा पंधरवड्यामध्ये समाजातील विविध घटकांसाठी विविध सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेमध्ये आपण राहिलं पाहिजे असा जो काही दंडक आमच्या विचाराने आम्हाला घालून दिला आहे. त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, आरोग्य शिबिरं असतील, योग शिबिर असतील. आणि योग शिबिराची गरज ही उपचारापूर्वीची आहे, आजाराच्या पूर्वीची आहे. अन्य शिबिर हे आरोग्य शिबिर हे आजारानंतरचे उपचार कसे करावेत असे आहे. हा केवळ शरीराचाच उपचार पूर्वीचा योग नाही, तर हा मनाचा पण आहे. योग म्हणजे युनायटेड होणे, एकत्र होणे. मन, बुद्धी, शरीर, चित्त आपलं एकत्र केल्यानंतर जे काही समाधान लागतं आपल्याला, त्यासाठी नागरिक एक सुदृढ नागरिक समाज घटक तयार करायचा असेल तर योगाची गरज ही फार आधीच्या काळापासून आपल्याकडे सांगितली आहे. योगगुरू पतंजलींचा आपण त्या बाबतीत ते त्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. मधल्या काळात मोगलांचं 700-800 वर्ष राज्य, निजामांचं राज्य आणि इंग्रजांच्या राज्यामधून आपण पाश्चिमात्य संस्कृती आणि धर्मांध संस्कृतीकडे वळल्यानंतर आपल्या धर्मात असलेल्या चांगल्या रूढी आणि परंपरा विसरत चाललो होतो, त्या लोप पावल्या होत्या. आणि सरकार नावाची यंत्रणा ही कुठल्याही विषयाच्या चांगल्या उदात्तीकरणाला घाबरून मताच्या गलिच्छ राजकारणासाठी एखादा धार्मिक विषयात देखील योगासारखा विषय दडलेला आहे याच्याकडे दुर्लक्ष करत होती. आणि सरकारने जर हे कार्य केलं तर आम्ही धर्मवादी ठरू काय अशी भीती त्यांच्या मनात असल्यामुळे ते केवळ नरेंद्र मोदी करू शकतात. आणि त्यांनी योग ही जीवन पद्धती आहे आणि ती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. त्यासाठी केवळ मनुष्य योनीमध्ये ज्यांनी जन्म घेतला तो व्यक्ती पुरेसा आहे. त्याची जात, पात, धर्मपंथ बघण्याची गरज नाही. असा उदात्त दृष्टिकोन ठेवून योग दिनाचं आयोजन आपण दरवर्षी 21 जूनला करतो. कारण तो लॉंगेस्ट डे ऑफ इयर आपण म्हणतो. विषुववृत्ताचं जर आपण गणित लावलं तर सगळ्यात मोठा दिवस असा वर्षभराचा जो कुठला असतो तर 21 जून असतो. आणि मग त्या दिवशी योग झाला पाहिजे, म्हणजे योग दिन साजरा झाला पाहिजे. आणि 365 दिवस आपण योग शिबिरं केली पाहिजे. सुरेश भाऊ करतायत, अमृतवाड सर करतायत, कंठेवाड सर त्यांना मदत करतायत. पण सातत्याने आता एका गोष्टीकडे आपण जागरूक नागरिक म्हणून लक्ष देण्याची गरज आहे की तुम्ही योग केला, तुम्ही फिट झालात, तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम झालात, पण समाजाच्या ऋणातून उतराय होण्यासाठी तुम्ही काय करताय समाजासाठी असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर आपल्याच घरात रात्री उशिरा घरी येऊन सकाळी लोळत झोपलेला मुलगा असेल किंवा सून असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना या शिबिरात आपण आणू शकतो का? आणि ती पिढी 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील आणि कदाचित ते शताब्दी वर्ष बघायला तुम्ही आम्ही असू की नाही याची शाश्वती नाही, पण भारताची धुरा ज्यांच्या खांद्यावर असणार आहे ती पिढी आता घरात झोपलेली. म्हणजे भगतसिंगांचं, राजगुरूचं, सुखदेवांचं, चंद्रशेखर आझादांचं, रामप्रसाद बिस्मिलचं उदाहरण आम्ही देतो. स्वराज्याच्या लढाईमध्ये 1925ला सुरू झालेला तीव्र लढा 1947 पर्यंत त्यांनी चालवला. हजारो लोकांनी बलिदान करून आमच्या या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वराज्य मिळालं. पण सुराज्य करण्याच्या 2025 ते 2047 या पुढच्या 25 वर्षाच्या लढाईमध्ये आजची युवा पिढी सहभागी होते का? त्यांच्या डोक्यामध्ये ते जुनून आहे का? राष्ट्रभक्तीची त्यांची प्रेरणा जागृत आम्ही ठेवू शकतो का? त्यांचं स्फुल्लिंग जागृत करू शकतो का? असा विचार करून प्रत्येक योग साधकाने 2 नवीन योग साधक किंवा राष्ट्रप्रेमी नागरिक तयार करण्याचा प्रयत्न जर केला
आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण योग साधक झाल्यानं पतंजलीने योगाची सुरुवात केली. मधल्या काळात अनेक ऋषीमुनी आले, पण आपल्यासाठी आपल्या शहरापुरतं बोलायचं म्हटलं तर अमृतवाडचे असतील, खंडेवाडचे असतील, सुरेशचे असतील. मग हे जर तुमच्यासारख्या साधकाला एकत्र बोलून आपल्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्याकडून मिळालेली विद्या तुमच्यापर्यंत आली, तुम्ही सुदृढ झालात, सक्षम झालात. पण ती विद्या तुमच्याकडून पुढे कुठे गेली? ती पर्क्युलेट झाली का पुढे? तर ती पर्क्युलेट करायची असेल तर आपले अपत्य, आपल्या कुटुंबातील, आपले शेजारी, आपले ओळखीचे पाळखीचे, या सगळ्यांना याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि कसा केला पाहिजे? तर सातत्याने आपल्या लहानपणापासून या कॉन्व्हेंट नावाच्या शाळेमधून आम्ही धर्मांध, योग म्हणजे धर्माशी निगडीत, पूजा म्हणजे धर्माशी निगडीत, कुठलं तरी धर्म कार्य म्हणजे कर्मकांड, आम्ही पुरोगामी, असा काही शहरी नक्षलवाद्याने केलेल्या प्रचारामुळे आमची मुलं या कॉन्व्हेंट शाळेच्या शिक्षणामुळे किंबहुना त्यांच्या मित्रपरिवारामुळे वाहवत चालली. तर पूजा ही आमची जीवन पद्धती आहे. देव हे आमच्या आस्थेचं कारण आहे. सनातन हिंदू धर्म हे आमच्या जगण्याचं कारण आहे. ते आमच्या राष्ट्राचं प्रतीक आहे आणि तो सहिष्णुता शिकवतो धर्म आम्हाला. तो जगात कोणालाही मारायला शिकवत नाही. अहिंसेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवलेले किती देश आहेत जगामध्ये, तर तो एकमेव भारत आहे. मग तिथे आम्ही अहिंसेचे पुजारी, तिथे आम्ही योग साधक, तिथे आम्ही राष्ट्राभिमानी, तिथे राष्ट्रभक्त. मग आमच्या पिढीच्या डोक्यामध्ये हा घाण कचरा कोण भरतंय आणि ती काढण्याची जबाबदारी कुणाची? मग आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये झालेल्या झेनझीच्या राजकारणाला बघत असताना भारतामध्ये हे कधी होणार नाही. कारण आमची झेनझी म्हणजे दर 17-18 वर्षाच्या पिढीला एक नाव पाश्चिमात्य देतात. जसं माझा जन्म 1970ला झाला, तर माझी पिढी झेन एक्स होती. म्हणजे आम्ही बदल पाहत होतो. टेलिफोन आला नव्हता, दूरदर्शन आलं नव्हतं, मोबाईलचा विचार डोक्यात नव्हता. पण ते सगळे बदल आम्ही बघत बघत इथपर्यंत आलो आणि भौतिक साधनांचा उपयोग जरी केला तर आम्ही मस्तवाल झालो नाही किंवा आम्ही राष्ट्राभिमान, देशाभिमान, धर्माभिमान सोडला नाही. पण आजची झेनची पिढी जी आहे 17, काही शहरी नक्षलवाद्यांना आहे, पण नेपाळ आणि बांगलादेश आणि श्रीलंकेसारखं माझ्या भारतात होणार नाही. की माझ्या भारताची युवा पिढी ही सनातन हिंदू धर्म मानणाऱ्याच्या पाठीशी उभा राहिलेली आहे आणि त्याचे मार्गदर्शक तुम्ही आहात. त्याच्यामुळे तुमच्यावर आता या देशाला एक सकारात्मक दिशा देणाऱ्या सरकारच्या विचाराच्या, सनातन हिंदू धर्माच्या, आपल्या धर्माच्या मागे उभं राहण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि वय वाढलं म्हणून योगा करून स्वतःचं आरोग्य नीट ठेवताना देशाचं आणि समाजाचं आरोग्य कसं नीट राहील हे देखील विचार करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि तितका प्रगल्भ समाज तुम्ही आहात. या योग शिबिराच्या माध्यमातून शरीराची दुरुस्ती होत असताना, मन आणि चित्त एकाग्र होत असताना त्या मनामध्ये कुठले विचार रुजवले गेले पाहिजेत आणि ते खालपर्यंत कसे पर्क्युलेट झाले पाहिजेत याचाही विचार देण्याचा प्रयत्न अमृतवाड सर आणि लंगडापूर करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश देण्यासाठी आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी म्हणून आशिष जरासारखे माझे सहकारी वारंवार शिबिर आयोजित करायला तयार आहेत. फक्त त्या शिबिरातून खालपर्यंत राष्ट्राभिमानी, देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी युवक आणि युवती तयार झाली पाहिजेत याची जबाबदारी तुम्ही देखील घ्याल एवढी अपेक्षा करतो. एक सुंदर कार्यक्रम आपण घडवून आणला, त्याबद्दल आयोजकांसोबतच साधकांचे जास्त अभिनंदन करतो की तुमची जबाबदारी केवळ योग करून इथून निघून देण्याची नाही, तर इथून घेतलेले विचार खालपर्यंत पर्क्युलेट करण्याचे आहे आणि ते आपण कराल एवढी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि आयोजकांनी बोलून सन्मान केला, सत्कार केला आणि आपल्याशी 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून थांबतो. खूप खूप धन्यवाद.